नमस्कार डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात मी वर्षा नलवडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत हेड अँड नेक ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर दीपक खन्ना सर खूप खूप स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये। धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते। डॉक्टर कोपरखरणेमधील एशेलॉन हॉस्पिटल यासोबतच डी.वाय. पाटील हॉस्पिटल नवी मुंबईमधील मेडिकवर हॉस्पिटल आणि व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल कळंबोली या सगळ्या हॉस्पिटल्समधील हेड आणि नेक ऑन्कोलॉजीचे विभागाचे प्रमुख आहेत। डॉक्टर दीपक खन्ना यांनी MDS ओरल आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रियांमध्ये MGM वरून पदवी घेतली आहे आणि हेड नेक ऑन्कोलॉजीमध्ये वर्ल्ड रिनाउंड कॅन्सर सर्जन डॉक्टर सुलतान प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्स अली खान रुग्णालय मुंबई या ठिकाणी फेलोशिप देखील त्यांनी पूर्ण केली आहे। त्यानंतर त्यांनी डॉक्टर जतीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मेमोरियल सोलोन केटरिंग कॅन्सर सेंटर USA या ठिकाणी देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे। नवी मुंबईमध्ये डॉक्टर खन्ना यांनी गेल्या 13 वर्षांमध्ये हेड नेक कॅन्सर रुग्णांच्या 5000हून जास्त क्लिष्ट शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। त्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान देखील करण्यात आलेला आहे। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना पॅनलिस्ट आणि व्याख्याते म्हणून आमंत्रित देखील केलं जात असतं। ते चिकित्सा संबंधित कल्याणाला प्रोत्साहन देत सक्रियपणे गती आणणं तसेच हेड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजी या क्षेत्रामध्ये सातत्यानं शिकण्यासाठी आणि शिकलेलं राबवण्यासाठी सातत्यपूर्ण वाढ साध्य करण्याचा त्यांचा उद्देश आहे। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सुरुवातीला सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे हेड आणि नेक ऑन्कोलॉजीचा अर्थ काय आहे सर? जे हेड नेक ऑन्कोलॉजी आहे ती ॲक्च्युली सब स्पेशालिटी आहे कॅन्सर सर्जरीची। तर आता आपण काय करते जे पूर्ण बॉडीला डिवाइड करते डिफरंट पार्ट्सला आणि हेड अँड नेक म्हणजे काय तोंडाचा कॅन्सर, मागचा कॅन्सर, नाकाचे कॅन्सर, कुठले ते सायनसिसचा कॅन्सर बेसिकली। तर जे हेड अँड नेक एरिया आहे कुठली ती गांठ ती एरियाचा सुपर स्पेशलिस्ट म्हणून हेड अँड नेक कॅन्सर सर्जरीचं डिपार्टमेंट होते। आणि जे हेड नेक कॅन्सर जे पेशंट होते ती बेसिकली मोस्टली जनरल डॉक्टरला जाते आणि तिथे नंतर स्पेशलिस्टला रेफर होते। तर हेड अँड नेक सर्जनचा खूप महत्त्वाचा रोल आहे काय की तिला फक्त पेशंटला ट्रीटमेंट नाही, ट्रीटमेंट नंतर पेशंटला लाईफचा नॉर्मलसी पेशंटला लायसाठी पूर्ण नॉलेज होते आणि पूर्ण एफिशियन्सी होते आणि ती पेशंटसाठी बेस्ट करू शकते। जेव्हा तुम्ही सर्जरी करत असता एखादी त्याच्या अगोदर तुम्ही पेशंटला नेमकं काय काय सूचना देता, काय काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात पेशंट्सला शस्त्रक्रिया आधी? ओके, जे पेशंट जे फर्स्ट टाइम ओपीडीला येत आहे पेशंटला आपण पहिले तर पेशंट युजली पेशंटला इथे काहीतरी गांठ आहे, तोंडाला काहीतरी अल्सर आहे, ती पेशंटला आपण पहिला एक्झामिन करते, पेशंटची हिस्ट्री घेते आणि जे बेसिक हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन्समध्ये खूप महत्त्वाचं आहे की पेशंटचे हॅबिट कुठले आहे। पेशंटला तंबाखूचं सेवन, अल्कोहॉलिक क्रोनिक अल्कोहॉलिझम जे बाकी सिस्टमिक कंडिशन्स आहे ती पेशंट बरोबर रिलेटेड आहे की नाही ती आपण बेसिकली ॲनालाइज करते। बायोप्सीचा रिपोर्ट आणि बायोप्सी घेतली तिथे मधून काही इमेजिंग पाहिजे, आपण CT स्कॅन MRI डिपेंडिंग पेशंटली गांठ कुठली आहे कुठे आहे ती वेगवेग एरियाचा वेगवेग स्कॅन होत आहे आणि ती आपण सगळं वर्कअप रेडी करून ठेवते। काय की कॅन्सरमध्ये मेन काय आहे की आपण पेशंटचा टाइम वेस्ट करायचं नाही, त्याच्यासाठी आपण पूर्ण वर्कअप प्लॅन करते आणि पेशंटला काउन्सिल करते। निश्चितच तुम्ही बोला टाइम वेस्ट करायचा नाही पेशंटचा, मात्र सर सिम्पटम्स काय असल्यानंतर आपण डॉक्टरांना जाऊन भेटावं, नेमकी काय प्रकर्षणे जी आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतात ती नेमकी काय काय असू शकतात कर्करोग होण्याआधीची? हेड अँड नेक कॅन्सरमध्ये ओरल कॅन्सर इंडियामध्ये खूप कॉमन आहे आणि मेन रिझन जे ओरल कॅन्सरचं आहे ती तंबाखूचं सेवन आहे बेसिकली। ओके, आणि स्मोकिंग आणि क्रोनिक अल्कोहॉलिझम। तर मेन जे पेशंटचं मेन पेशंट जे आते पेशंटला माहिती नाही होत आहे की त्याला कॅन्सर झाला आहे, ती छाला नॉन हिलिंग अल्सर म्हणून तोंडामध्ये गालला, जिभाला, जबडेला, तालूला कुठे ती एक नॉन हिलिंग अल्सर जे चांगला नाही झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, पेशंट सांगते की साहेब 2 महिने झाले चांगला होत नाही आणि कुठली डॉक्टर्स युजली काय करते जनरल फिजिशियन तिला नॉन कॅन्सरस समजून मल्टीव्हिटॅमिन्स अँटीऑक्सिडंट सारखं सगळे जे औषध आहे विटामिन C वगैरे देते। कुठली ती गांठ मागला अगर समजा 2 आठवड्याला 3 आठवड्याला चांगला होत नाही ती नॉर्मल नाही आहे, ती बिनाइन नाही आहे, ती चांगला होणार नाही, तिला आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशन लागणार, त्याच्यासाठी स्पेशलिस्टला दाखवायचं।
निश्चितच त्यामुळे तुम्हाला देखील असे काही सिम्पटम्स आढळत असतील तर जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि सल्ला घ्या डॉक्टरांचा नेमकं काय करायचं ते. पुन्हा एकदा बोलूया, डॉक्टरांना प्रश्न विचारणार आहोत आपण. डॉक्टर, तुम्ही सांगितलं सिम्पटम्स, मात्र जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो त्याच्यानंतर पुढे प्रोसेस कशी असते डॉक्टर? हे जे रुग्णांचे शस्त्रक्रिया असतात या किती दिवसानंतर पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर रुग्ण नेमके कधीपर्यंत ठीक होतात? सो सर्जरीचा ऑपरेशन जे आहे ती डिपेंड करते कुठल्या स्टेजमध्ये पेशंट येते. तर पेशंट इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली 3rd 4th स्टेजला येते आणि सर्जरीचा जो ड्युरेशन आहे, ऑपरेशनचा ड्युरेशन 4 to 6 to 8 hours पर्यंत होते. ऑपरेशन नंतर पेशंट युजली ICUला 1 दिवस होते, एक नाही ते 2 दिवस, आणि तिथे नंतर 4 से 5 दिवस पेशंट हॉस्पिटलला होते. आफ्टर 5 दिवसानंतर पेशंटला आपण डिस्चार्ज करते आणि पेशंटला सांगते की जी तुमची ऑपरेशनची रिपोर्ट आली आपण तुम्हाला इन्फॉर्म करणार आणि परत तुम्हाला आपण OPDला पाठवते आणि पेशंटचे बरोबर तिचा जे हिस्टोपॅथ रिपोर्ट आहे ती डिस्कस करते. हिस्टोपॅथ रिपोर्टमध्ये सगळं पेशंटचा कुठला ट्युमर होता, कुठेपर्यंत होता, तिची डेप्थ काय होती, स्टेजिंग काय होती आणि पॉझिटिव्ह प्रोग्नॉस्टिक फॅक्टर्स म्हणजे पेशंटसाठी लॉंग लाईफचं काय पॉझिटिव्ह प्रेडिक्टेबिलिटी ती सगळं आपण पेशंट बरोबर डिस्कस करते. आणि तिथे नंतर अगर समजा पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला आहे तर तिला फक्त ऑपरेशन नाही लागणार. ऑपरेशन नंतर आपण हिस्टोपॅथ रिपोर्ट डिस्कस करून आपण सर्टन फॅक्टर्स हिस्टोपॅथ रिपोर्ट म्हणजे ऑपरेशनची रिपोर्ट बघून पेशंट बरोबर डिस्कस करते की तुला ॲडिशनल ती ट्रीटमेंट लागू शकते. आणि कॅन्सर सर्जरीमध्ये कुठली ती बॉडीच्या पार्टच्या कॅन्सर सर्जरीमध्ये बेसिकली तिन्ही ट्रीटमेंट आहे, सर्जरी, कीमोथेरपी आणि रेडिओथेरपी. तर ऑपरेशन नंतर मोस्टली इंडिया में काय ती 3rd 4th स्टेजमध्ये ऑपरेशन केला तिच्या नंतर पेशंटला रेडिओथेरपी नाही ते कीमोथेरपी नाही ते दोन्ही लागते. ओके, मग ती इमिजिएट नाही लागते. 6 हफ्त्यानंतर 6 weeks ड्युरेशन नंतर ती प्लॅनिंग होते आणि तिचे इमिजिएटली विदिन 6 weeks ती चालू करायचं. तिला आपण ॲडिशनल ट्रीटमेंट बोलते. ऑपरेशन एक ट्रीटमेंट आहे, समजा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तिथे नंतर कम्प्लिशन करायचं तर ॲडिशनल नाही ते ॲडज्युव्हंट ट्रीटमेंट, कीमोथेरपी नाही ते रेडिओथेरपी नाही ते दोन्ही घ्यायचं. ती 6 weeksचा ट्रीटमेंट आहे. 6 to 8 weeks रेडिओथेरपी. 30 times पेशंट रेडिओथेरपिस्टला जाते, फ्रॅक्शन्स म्हणजे हीट घेते ती एरियाला जिथे कॅन्सर होता आणि तिथे नंतर पेशंटचा आपण फक्त फॉलोअप ठेवते. ओके सर, आपल्यापर्यंत नेमके कोणत्या कोणत्या स्टेजचे पेशंट आलेले आहेत आणि ते कसे बरे झालेले आहेत? तुम्ही आता उल्लेख केलात 1st स्टेज, 2nd स्टेज, 3rd स्टेज असेल. मग आतापर्यंतची एखादी अशी रिस्क असलेली केस जी तुम्ही पूर्ण केलेली आहे, बरी झालेली आहेत पेशंट, असा एखादा किस्सा? ऍक्च्युली 10 वर्ष अगोदर एक पेशंट आला होता, एक रिनाउंड इन्स्टिट्यूशन, मी नाव सांगू शकत नाही, तर त्याला सांगितलं होतं की तुम्ही लहान मुलगी होती, 21 year old फिमेल होती, बेंगॉलवरून, कॅलकटा, आणि तिला सांगितलं होतं, फाईलवरून टाकलं होतं की तुमचं फ्युचर नाही आहे, तुम्ही जा घरी आणि फक्त पेन किलर्स वगैरे बेसिक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन तिला सांगितलं होतं की तुम्ही जा आणि आता संपला विषय. तर मी ऑपरेशन केलं आणि आजपर्यंत ती पेशंट चांगली आहे आणि तिची मॅरेज झाली, तिचे 2 मुलगे आहे आणि तिथे नंतर त्यांनी 139 की 40 पेशंट मला रेफर केले कॅलकटामधून. आणि तिचा भाऊ जो आहे ती ऑलमोस्ट वीकली बेसिसला मला पेशंट्स रेफर करते की सर तुम्ही करा. तर एक चांगला रिलेशनशिप ती फॅमिली बरोबर माझा झाला. आपण सर्जरी करून पेशंटला सक्सेसफुली सर्जरी करू शकते की नाही ती महत्वाचं आहे. आणि ऑपरेशन मध्ये फक्त आपण गांठला नाही काढते, गांठचे बरोबर वर खाली डावीकडे उजवीकडे ऍटलीस्ट 1 centimeter टिश्यू, नॉर्मल टिश्यू ते काढते. ती पॉसिबल आहे की नाही आहे? कधी कधी काय होतं की ट्युमर्सचा लोकेशन इतकी ऑड होतं की डोल्याचं बरोबर आहे, मागला एंट्री झाली आहे, मागचं एकदम समोर आहे, तर 1 centimeter मार्जिन पॉसिबल नाही होत. ती पेशंट्समध्ये इवन आपण ट्राय करून केला ती पेशंटला चांगला करू शकत नाही. ती पेशंटला आपण सिम्प्टोमॅटिक आणि पॅलेटिव्ह केअर ट्रीटमेंटमध्ये नाही ते सेकंड कुठली तरी मोडॅलिटी, फॉर एक्झाम्पल इम्युनोथेरपी, पॅलेटिव्ह किमोथेरपी, पॅलेटिव्ह रेडिओथेरपी, कुठला ती कॉम्बिनेशन जी केस बरोबर फिट होते ती आपण चालू करू शकते. मगर अगर पेशंट ऑपरेबल आहे आणि तुम्ही सक्सेसफुली पेशंटला ट्रीट करू शकते तर सर्जरी पेशंटसाठी ॲटलिस्ट इन हेड नेक ऑन्कॉलॉजी
बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन आहे अपफ्रंट सर्जरी. कुठले कुठले पेशंटमध्ये इट इज काय होतं की 50-50 आहे की मला सर्जनला वाटतंय की आपण करू शकते, मगर आपण स्कॅन वगैरे बघून मग थोडा 50-50 करायचं की नाही करायचं ती होऊ शकते. तर इन दोज कंडिशन आपण काय करते, पेशंटला 2-3 सायकल किमो देते अपफ्रंट, तिला आपण NSCT म्हणून बोलते, न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी. आणि पेशंट जे कॅन्सरची गांठ आहे तिचा साईज कमी करते. एकदम एक टाइम पेशंटचा कॅन्सरची गांठचा साईज कमी झाला तर ती पेशंटला ऑपरेट करायचा खूप इझी होते सर्जनसाठी. ती एक ऑप्शन आहे. मगर जे आपण लिटरेचर बघते वर्ल्डमध्ये मल्टी सेंटर ट्रायल ऑल ओव्हर द वर्ल्ड जे आहे, ती सगळंचं म्हणणं आहे की सर्जरी शुड बी द फर्स्ट ऑप्शन इन ॲटलिस्ट हेड अँड नेक कॅन्सर्स. मॅक्सिमम पेशंटचा सर्वायवल रेट आणि प्रोग्नॉसिस सर्जरीवरून डिपेंडंट आहे. किमोथेरपी आणि रेडिओथेरपी जे आहे आपण वापरते ती आपण ॲडज्युव्हंट सेटिंग्स म्हणजे ऑपरेशन नंतर, नाही ते न्यू ॲडज्युव्हंट म्हणजे ऑपरेशन अगोदर किमोथेरपीला वापरू शकते. ओके, निश्चितच. सर, यानंतर प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न असेल, कॅन्सर नेमका का होतो, डोक्याचा आणि मानेचा, नेमकी त्याची कारणं काय असू शकतात? सो बेसिकली कॅन्सर हेड अँड नेकमध्ये आपण 3-4 सबसाइट्सला डिस्कस करते इथे. पहिला तोंडाचा कॅन्सर, माउथ कॅन्सर. तर सबसाइट्स माउथ कॅन्सरमध्ये जिभाचा कॅन्सर, गालाचा, जबडेचा. तिचा मेन कॉज टोबॅको आहे, तंबाखूचं सेवन आणि क्रोनिक अल्कोहोलिझम यानी दारू पियाचं आणि कॉम्बिनेशन इफेक्ट म्हणजे दोन्ही. कुठले कुठले पेशंट एकदम क्रोनिक अल्कोहोल आणि सिगरेटचा सेवन नाही तर टोबॅको प्रोडक्टचा सेवन करते. थर्ड मोस्ट कॉमन रिझन ओरल कॅन्सरचा बेसिकली आहे शार्प टूथ, शार्प क्रोनिक इरिटेशन म्हणजे कुठले डेंटिस्टने पेशंट बघितलाय अगोदर आणि फिलिंग केली आहे फॉर एक्झाम्पल, आणि फिलिंग थोडी साईज मोठा झाला आणि जीभ तिथे परत टच होते आणि तिथे अल्सर झाला आणि अल्सर चांगला होत नाही आणि डेली आपण बोलते जेवते जे करते तिथे परत क्रोनिक इरिटेशन होऊन पेशंटला अल्सर डेव्हलप होते आणि अल्सर चांगला होत नाही आणि अल्टिमेटली ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट होते. फोर्थ रिझन युजली जे युरोप आणि US आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ती ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणून HPV. आणि HPVचा मेन रिझन ओरल सेक्स आहे. जे यंगस्टर्स आहे, जे यंग पॉप्युलेशन US मध्ये अमेरिकामध्ये आहे, ती ओरल सेक्समध्ये काय होते की HPV एक बॉडीमध्ये फ्लुइड्स से बरोबर दुसरी बॉडीमध्ये शिफ्ट होते आणि तिथे जे व्हायरस एकदम तुमचे सेल्समध्ये गेला ती नॉर्मल सेल्सला कॅन्सर सेल्समध्ये कन्वर्ट करू शकते. सो ओरल कॅन्सरचे ती रिझन आहे. थायरॉइड कॅन्सर्स मोस्टली जेनेटिक होते, तिचा जेनेटिक रिझन आहे. सलायव्हरी ग्लँड म्हणजे थुकीचे ग्लँडचे कॅन्सर ती जेनेटिक आहे और अननोन इटिओलॉजी आपण सांगू शकते. बाकी जे सायनसीचे कॅन्सर आहे ती इंडस्ट्रियल पॉल्युशन, टोबॅको स्मोकिंग काहीतरी मतलब देर मल्टिपल फॅक्टर्स दे कॅन कॉज हेड अँड नेक कॅन्सर्स बेसिकली. सर, उपचाराकडे येऊयात आपण. कर्करोगाच्या उपचारामध्ये पोषण नेमकं का महत्वाचं आहे, इम्पॉर्टन्स काय आहे पोषणाचा? खूप इम्पॉर्टन्स आहे पोषणाचा. का युजली जे हेड अँड नेक कॅन्सर पेशंट्स होते तिला जेवणासाठी खूप त्रास होते. काय की जी कॅन्सरची गांठ आहे तोंडामध्ये आहे, मागला आहे, तिला जेवणासाठी खूप त्रास आणि खूप इश्यूज होते. आणि युजली जे पेशंट फर्स्ट टाइम डॉक्टर्सला भेटते ती दे आर अंडरवेट, तिचा वेट खूप कमी झाला होता आहे. दॅट इज बिकॉज ऑफ मसल, दॅट इज कॉल्ड कॅन्सर कॅकेक्सिया ड्यू टू मसल वेस्टिंग. मसल वेस्टिंग म्हणजे काय, मसलची जे व्हॉल्यूम आहे ती बॉडीला कम होते. काय पेशंट जेवू शकत नाही. अगर पेशंट जेवू शकत नाही तर पेशंटचा प्रोटीन इंटेक खूप कमी होऊन जाते आणि पेशंटचा प्रोटीन इंटेक कमी झाला तर मसलचा जे व्हॉल्यूम आहे ती श्रिंक होऊन कमी होते एकदम. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॅन्सर पेशंटसाठी इवन आफ्टर सर्जरी की कॅन्सर सर्जरी नंतर पेशंटचा डाईटला खूप फोकस पाहिजे. डाएटवरून तर हाय प्रोटीन डाएट, वे प्रोटीन, लीफी व्हेजिटेबल्स ती सगळं खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता उल्लेख केलात सर वे प्रोटीन आयसोलेटचा, नेमका अर्थ काय आहे आणि त्याचं काय महत्व आहे? ओके, सो वे प्रोटीन आयसोलेट बेसिकली जे आहे एकदम प्युअर फॉर्म ऑफ अमिनो ॲसिड्स आहे, 90% प्रोटीन आणि खूप कमी कॉन्सन्ट्रेशन ऑफ लॅक्टोज अँड फॅट्स बेसिकली. तर 90 to 88% ती प्रोटीन होते आणि चांगले अमिनो ॲसिड्स
बॉडीसाठी आहे आणि बिलकुल कमी कॉन्सन्ट्रेशन जे ग्लुकोजचा आहे आणि फॅटचा आहे. तर पेशंटचं प्रोटीन इंटेकसाठी ती खूप महत्त्वाचं आहे. ती दीज आर बेसिकली प्युअर प्रोटीन्स जी पेशंट जेवण पावडर फॉर्ममध्ये घेऊ शकते आणि जे पेशंट घेते पेशंटला खूप हाय क्वालिटी न्यूट्रिशन भेटते. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, एकदम खूप इम्पॉर्टंट आहे एस्पेशली इन कॅन्सर पेशंट्स. निश्चितच एखादा उपचार सुरू असेल तर अर्थातच सर आपली भूक मंदावत असते, मळमळ होते किंवा मग आपली चव बदलत असते. अशा वेळेस काय करावं पेशंट्सने? असं वाले बेसिकली काय करायचं की पेशंटला काय चांगला लागते ते द्यायचं, कमी कमी क्वांटिटीमध्ये द्यायचं, मल्टिपल टाइम्स. दीज आर नॉट नॉर्मल पेशंट. तिला जेवणाला त्रास होते, कुठली पेशंटचा आत्ता ऑपरेशन झालं, आत्ता रेडिओथेरपी झाली, तिला खूप त्रास होते, निघलू शकत नाही पेशंट. तर पेशंटला जे पाहिजे हाय प्रोटीन डाएट द्यायचं आणि फ्रॅक्शन्समध्ये द्यायचं, कमी कमी क्वांटिटीमध्ये द्यायचं, कंटिन्युअसली द्यायचं. नाही ते काय होतंय खूप पेशंटला बॉडी व्हॉल्यूम लॉस होते आणि पेशंटचा वेट कमी होते. तर जे पेशंटला पाहिजे ती द्या, मगर एकच लक्ष ठेवायचं, शुगर कमी ठेवायचं. कॅन्सर पेशंटला एकदम शुगर कमी ठेवायचं. काय कॅन्सरच्या सेलसाठी शुगर खूप महत्त्वाचं आहे. अगर आपण कॅन्सर पेशंटला ऑपरेशन नंतर शुगर कमी ठेवला ती पेशंटसाठी खूप चांगला आहे. निश्चितच. आणि सर अजून एक प्रश्न, तो म्हणजे जेव्हा आपण उपचार करतो उपचारानंतर लिक्विड फूडच इंटेक करायचं असतं की मग इतर कोणतंही चालू शकतं, जसं आपण दररोज पोळी भाजी खातो तसं काही? सो युजली काय होतं, युजली ऑपरेशन हेडनेक एरियामध्ये जे आपण करते पेशंटला नाकाची नली आपण टाकते. फक्त 3 ते 4 दिवससाठी काय तोंडामध्ये खूप स्टिचेस वगैरे सूचर्स होते. देर इज ए हाय चान्स ती सूचर्स इन्फेक्ट होऊ शकते. त्याच्यासाठी आपण नाकावरून नली टाकते आणि युजली पहिल्या 7-8 दिवस आपण लिक्विड डाएट पेशंटला देते आणि तिथे नंतर हळूहळू आपण सॉफ्ट डाएटला कन्वर्ट करते आणि तिथे नंतर आपण हार्ड डाएट जो पेशंटची नॉर्मल डाएट आहे ती पेशंटला देऊ शकते. सर स्नायूंच्या ताकदीसाठी प्रथिनांचं महत्त्व काय आहे? जे आपले मसल्स असतात त्यासाठी प्रथिनं नेमकी किती महत्त्वाची आहेत? खूप महत्त्वाची आहे. बेसिकली मसल लॉस खूप कॉमन आहे. तिला आपण कॅन्सर कॅकेक्सिया म्हणून अगेन आय विल रिपीट टर्म यूज करते. तर मसल लॉस पेशंटचा जाते ते एकदम पेशंटला वीकनेस सारखं फील होत आहे. आपण पोटेला होल करून डायरेक्टली स्टमकला ट्यूब टाकून आपण गॅस्ट्रोस्टोमी म्हणून एक प्रोसिजर आहे ती करून डायरेक्टली पोटेला आपण न्यूट्रिशन पेशंटला थ्रू स्टमक देऊ शकते. सो दीज आर द 3 ऑप्शन, राईस ट्यूब फिडिंग नाकावरून, पेरेंट्रल न्यूट्रिशन म्हणजे IV न्यूट्रिशन आणि गॅस्ट्रोस्टोमी करून. तिला आपण पॅक बोलते, परक्युटेनस एंडोस्कोपिक गॅस्ट्रोस्टोमी. निश्चितच. सर यानंतर मला पेशंटच्या वयाबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांचं वय काय असतं साधारणतः? म्हणजे कधीपासून कितव्या वयापासून कॅन्सर होऊ शकतो? आणि तुम्ही जे पेशंट हाताळलेली आहेत एखादा सर्वाधिक वय असलेल्या पेशंट संदर्भातली देखील माहिती द्याल? ती रिसेंटली काय झालं आहे, आता खूप इम्पॉर्टंट इश्यू मी डिस्कस करते की पहिले आपण 10-15 वर्ष अगोदर कॅन्सरचे जे पेशंटची वय होती ती युजली 45 आणि अबाव होती. बरोबर. आत्ता जे माझा लेटेस्ट पेशंट लास्ट वीक मी बघितलाय ती 22 इयर्सचा आहे. तर दॅट इज वाय दिस इज हॅपनिंग की आपण जे लाईफस्टाईल अडॉप्ट केलंय सगळं माणसांनी. आपण मी नाव नाही घेऊ शकते, इथे कॉर्नरला आपण जी कचोरीचे शॉप आणि समोसेचे शॉप बघा, तुम्ही जिथे फ्राईड चीज घेणार, जिथे तुम्ही शुगर घेणार, बॉडीची इम्युनिटी तिथे कमी होणार. आपण आता बघा, आपण फ्रीज आपण बघते, फ्रीजला किती माणस फ्रूट ठेवते. मगर तुम्ही कचोरी समोसे सगळं शुगर, हाय कॉन्टेंट शुगर, हाय ऑइली फूड आणि डायरेक्ट इफेक्ट काय तिचा हृदयाचा रोग, ओके मेन, आणि तुमचं बॉडीचं इम्युनिटी कमी होतं बिकॉज दॅट इज कॉल्ड ॲज अ जंक फूड. बर्गर्स, पिझ्झा, दे आर ऑल 100% जंक फूड. टोमॅटो केचप, इट्स एक्स्ट्रीमली, इट इज आय वॉज शॉक्ड जेव्हा मी रीड केला तिचं लिटरेचर. टोमॅटो केचप इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द वर्ल्ड्स वर्स्ट फूड. आणि सगळं तुम्ही किड्स बघा, जे लहान मुलगे आहेत, कुठे ती आपण बर्गर ते मॅकडॉनल्ड वगैरे कॅचअप, एक कॅचअपच्या चम्मचमध्ये काय नाही 2-3 चम्मच शुगर आहे एक चम्मचमध्ये. आणि इट इज फुल ऑफ शुगर बेसिकली. आणि जे थिकनर ती वापरते कॅचअपमध्ये, ती थिकनर इज वन ऑफ द वर्स्ट प्रिझर्वेटिव्ह दॅट इज युज्ड. ओके, सो इट इज व्हेरी बॅड फॉर द हेल्थ ऑफ द पेशंट्स अँड पीपल. सो
वाय दिस हॅज हॅपन, काय ती झालं की पेशंटचा एज चेंज झाला आहे आणि यंग पेशंट्स आर गेटिंग कॅन्सर इज बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, अनहेल्दी इटिंग हॅबिट्स, लेझीनेस, फोन ॲडिक्शन. बिकॉज ती बाहेर घरांबाहेर जाण्याचा काही अपेक्षा मतलब इंटरेस्टेड नाही आहे ती माणसाला. तर आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे. पहिलं का आपण क्रिकेट, फुटबॉल, स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करते होते. आता तुम्ही बघा जे आजची जनरेशन आहे अनफॉर्च्युनेटली दे आर फिक्स टू फोन. फक्त फोनवरून बसून एकच जगा बसून दे लिव्ह इन अ व्हर्च्युअल रियालिटी अँड विच इज. आणि इफ यू रीड सम स्टडीज जे UK वरून आणि US वरून आता आली आहे रिसेंट स्टडीज, इट इज ओव्हर युसेज ऑफ फोन आणि ओव्हर युसेज ऑफ मीडिया, इट इज कन्सिडर्ड अ सायकोलॉजिकल इम्बॅलन्स नाव. निश्चितच. तर मेन चीज यंग कॅन्सरमध्ये आहे डाएट, बॅड लाईफस्टाईल जे लोकांनी वापरलं आहे आणि नो कॉन्शियसनेस अबाउट देअर वेलबिंग. बेसिकली सगळं माणसाला माहिती आहे ओके मी ती बर्गर घेते मी ती घेणार, मगर नोबडी कुठलं एक पर्सन माणूस ती सॅलड घेत नाही आज. So that is the main reason की cancers have progressed from higher ages to lower ages. So lifestyle, eating habits, environment, pollution इथे आहे, environment is bad. So all these combination effects are responsible for early age cancers. निश्चितच. एकूणच काय तर अनेक कारणं आहेत कॅन्सर होण्याची. सर खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यायची ते देखील सांगितलं त्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. यासह डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.